नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण विज्ञानाचे काही अतिमहत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सामान्यतः सूक्ष्मजीव टिंबटिंब असतात. तर सामान्यतः सूक्ष्मजीव एकपेशीय असतात. नंतरचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणात टिंबटिंब प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते. तर प्रकाश संश्लेषणात हरितद्रव्यामुळे प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते. ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात. तर त्या प्रक्रियेस पोषण असे म्हणतात. टिंबटिंब पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो. तर पेशी भित्तिका या सेल ऑर्गन्समध्ये वनस्पती पेशींना विशिष्ट आकार प्राप्त होतो. पेशी भित्तिका प्राणी पेशीमध्ये नसतात, तर वनस्पती पेशीमध्ये असतात. टिंबटिंब हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे. पेशी हे सजीवाच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे. पेशींच्या ग्रुप मिळून ऊती तयार बनतात. तर ऊतींच्या ग्रुप मिळून अवयव तयार बनतात व अनेक अवयव एकत्र येऊन अवयव संस्था तयार करतात. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात. तर आर्थ्रोपोडा या संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात. आर्थ्रोपोडा संघ हा सर्वात मोठा संघ मानला जातो. क्विनोन हा टिंबटिंबाचा प्रकार आहे. तर क्विनोन हा विनॉक्सी श्वसनाचा प्रकार आहे. अहरित वनस्पती टिंबटिंब असतात. तर अहरित वनस्पती परपोषी असतात, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नसते, त्यामुळे ते दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात. सौर ऊर्जा टिंबटिंबाच्या स्वरूपात असते. तर सौर ऊर्जा विद्युत चुंबकीय प्रारणांच्या म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात असते. बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर टिंबटिंब प्रारणांचा मारा करतात. तर त्यावर गॅमा किरणांचा मारा करतात. जीवभूरसायन चक्रात कार्बनचे प्रमाण टिंबटिंब आहे. तर जीवभूरसायनात कार्बनचे प्रमाण 0.03% असते. खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा व सवयिनी वनस्पती वर्गात येत नाही. तर खालीलपैकी मुसी ही वनस्पती टेरिडोफायटा या सवयिनी वनस्पती वर्गात येत नाही. मानव पालेभाज्यांचा सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण टिंबटिंब हे विकर त्यांच्या जठरात नसते. तर सेल्युलोज हा विकर त्यांच्या जठरात नसतो. पाण्याची घनता टिंबटिंबला उच्चतम असते. पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअस ला उच्चतम असते, कारण पाणी 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस ला आपले असंगत आचरण दाखवतो. आधुनिक जैवतंत्रज्ञान टिंबटिंब पातळीवर कार्य करते. आधुनिक जैवतंत्रज्ञान रेणू पातळीवर कार्य करते. डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्रोत तयार केला? तर डोळ्याच्या कर्करोगासाठी आयोडीन 125 हा तयार केला. किती तीव्रता असलेल्या ध्वनींना सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो? तर 100 डेसिबलच्या वर असेल तर कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन कमी होते, कारण तिथे वेटलेसनेस ही स्थिती निर्माण होते.
पुढील प्रश्न आहे, फ्युएल सेलपासून विद्युत तयार करण्यासाठी वापरात होणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती कशापासून होते? तर फ्युएल सेलमध्ये पाण्यापासून हायड्रोजनची निर्मिती होते. निष्क्रिय वायू हे क्रिया करू न शकणारे असतात, कारण त्यांची ऑक्टेव्ह कंप्लीट असते. ऑक्टेव्ह स्थिती कंप्लीट असते म्हणजे त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण असतात, म्हणून ते निष्क्रिय असतात. गायीचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्त्वाचा स्रोत आहे? तर गायीचे दूध पुढीलपैकी व्हिटॅमिन बीचा महत्त्वाचा स्रोत आहे. या पदार्थाची विशिष्ट उत्पादकता सर्वाधिक असते, तर पाण्याची विशिष्ट उत्पादकता सर्वाधिक जास्त असते. खोकला येणे व थुंकीतून रक्त बाहेर पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? खोकला येणे व थुंकीतून रक्त बाहेर पडणे ही क्षयरोगाची लक्षणे आहे. तिला TB असे सुद्धा म्हणतात. हिवतापमध्ये काय येते? ताप येते व पोटाला पुरळ येते. जेव्हा माणूस उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचे वजन 0 होते. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर खालीलपैकी मूळदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो. बेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावी होतो. रात आंधळेपणा हा रोग अ जीवनसत्वाच्या अभावी होतो व स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या म्हणजे सी जीवनसत्वाच्या अभावी होतो. GSR हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात? GSR हे उपकरण मेंदूचे स्पंदन मोजण्यासाठी वापरतात. हृदयाचे स्पंदन मोजण्यासाठी कार्डिओग्राफ हे वापरतात. आतड्यातील जीवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते? तर आतड्यातील जीवाणूमुळे के जीवनसत्व तयार होते. ज्या निरीक्षणात काही घटकांची निरीक्षकाकडून दखलच घेतली जात नाही त्या निरीक्षणास अपूर्ण निरीक्षण असे म्हणतात. टिंब हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे, तर प्लुटोनियम हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे. पृथ्वीवरील वातावरणाची उंची टिंब किलोमीटर इतकी आहे, तर पृथ्वीवरील वातावरणाची उंची 750 किलोमीटर एवढी आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे यकृत आहे. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. धन्यवाद.